आपल्याला महालक्ष्मी देवीची इथे मूर्ती बघायला मिळते. समोरच आहे ना रेणुका मातेची मूर्ती बघतो आहे की आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त इकडे बघा गुरुपौर्णिमा उत्सव ठेवलेला आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. आज गुरुपौर्णिमा मित्रांनो, 29 जुलै वार आहे, बुधवार मित्रांनो. आणि तुम्हाला माहिती दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण गुरुपौर्णिमेनिमित्त वेगवेगळ्या स्वामी मठांना भेट देतो. आज मी जाणार आहे पनवेलला मित्रांनो. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण नवीन मठाला भेट देणार आहोत. संपूर्ण माहिती, प्रवास, डिटेल आपल्याला या व्हिडिओमध्ये बघता येणार आहे मित्रांनो. जर तुम्ही स्वामी बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता मी आहे डोंबिवली स्टेशनला आणि 29 जुलै आणि आज बुधवार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला माहिती आहे आज गुरुपौर्णिमा आहे. तर बघा डोंबिवली बघा, आता इकडनं फास्ट ट्रेन पकडतोय. मी जाणार आहे ठाण्याला आणि कुठे जातोय याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण ठाण्यावर नाही ना पनवेल ट्रेन पकडली आणि मी आता आलेलो आहे बघा पनवेलला मित्रांनो आलेलो आहे. आणि इकडनं तर आपण जाणार आहोत स्वामींच्या मठामध्ये. तर कुठे जाणार आहोत आणि काय ॲड्रेस वगैरे असणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये मी देणारच आहे. तर इकडनं 2 किलोमीटरवरती स्वामींचं मठ आहे. तर कसं जाता येईल सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला डिटेल, प्रवास आणि खर्च सगळं काही सांगणार आहे. तर चला इथून आता मी बाहेर जातो स्टेशनमधून. तर मित्रांनो, तुम्ही पनवेल स्टेशनवरनं बाहेर आलात तर बघा इकडे आहे ना देवीच्या पाड्याला जाण्यासाठी तुम्हाला ना रिक्षा इथे बघायला मिळणार आहे. तर पर पर्सन तुम्हाला इथे 20 रुपये आहे. असं ऑटो स्टँड तुम्हाला इथे बघायला मिळेल. देवीचा पाडा बोलायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो, स्टेशनवरनं आलात ना तर समोरच आहे ना तुम्हाला इकडे रिक्षा सोडेल. बघा इकडे ना गावदेवी मित्र मंडळ तुम्हाला इथे बघायला मिळेल. पण इकडनं आतमध्ये जातो आहे मठासाठी. तुम्ही इकडे बघाल तर इकडे आपल्याला आहे ना श्री जाखमाता मंदिर इथे आपल्याला बघायला मिळतं. इकडे आहे स्वामींचं मठ मित्रांनो. जर तुम्ही कधी आला असाल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. तर मित्रांनो बघा मंदिराच्या बाजूनेच आहे ना मठासाठी आपण आज जाऊ शकतोय. बघा इकडे आज आपण बघू शकतोय की आज गुरुपौर्णिमा, त्यानिमित्त इकडे बघा गुरुपौर्णिमा उत्सव ठेवलेला आहे. आणि ते बघा तर बघा इकडे आपल्याला श्री स्वामी समर्थ मठ बघायला मिळत आहे, गावदेवी पाडा पनवेल. तर बघा आज गुरुपौर्णिमा तर खूपच अशी गर्दी आहे भक्तांची. आणि जर तुम्ही इथे आलात तर इकडेही तुम्हाला आहे ना असे उटी वगैरे, हार वगैरे साठी तुम्हाला इकडे स्टॉल वगैरे असे बघायला मिळतील. स्वामी तुझा तर मित्रांनो, आपण आहे ना बघा आतमध्ये स्वामींचं दर्शन घेतलं आणि आरती चालू होती. तर जेवढं काही शूट करता आलं तेवढं मी शूट केलेलं आहे मित्रांनो. आणि आता आपण इकडनं बाहेर जातोय आणि तुम्ही इकडे बघू शकतात खूप अशी गर्दी आहे. जर तुम्ही या मठात आला तर नक्की सांगा स्वामी समर्थ.
तर बघा इकडनं आपल्याला ना प्रसादमध्ये आज खडी साखर आहे. इथून आता आपण बाहेर जाऊया आणि इकडे देवीचं मंदिर आहे. तर आता आपण देवीच्या मंदिरात जाऊ दर्शन घेऊया. चला आता आपण आहे ना देवीच्या मंदिरात चाललोय. आणि आतमध्ये गेलो तर आपल्याला बघू शकतो आतमध्ये आहे ना तुम्हाला सर्व देवींचं दर्शन होणार आहे. मित्रांनो आतमध्ये आलात ना तर तुम्हाला 3.5 शक्तिपीठं तुम्हाला या मंदिरामध्ये बघायला मिळणार आहे. तुम्ही या साईडला बघाल डाव्या साईडला तर तुळजाभवानी देवीची मूर्ती बघायला मिळते. पुढे आलात तर सप्तशृंगी मातेची तुम्ही इथे मूर्ती बघू शकता बघा. तसं साईडला बघाल तर इकडे आपल्याला महालक्ष्मी देवीची मूर्ती बघायला मिळते. समोरच आहे ना रेणुका मातेची मूर्ती बघतोय. अशी 3.5 शक्तिपीठं तुम्ही या मंदिरामध्ये बघू शकतात. चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ तर माहिती असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.